बातमी रत्नागिरीमधून रत्नागिरीत जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे। खेड शहरातील मच्छी मार्केट परिसरामध्ये नदीचं पाणी घुसलंय, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या। फुलंब्रीतील मुख्य धरण पावसाने 100% भरलं असून नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला। यापूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात टँकरवर अवलंबून राहावं लागत होतं, मात्र आता धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आगामी वर्षभरासाठी पाण्याची उपलब्धता निश्चित झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यात पावसाने थैमान घातलंय। जिल्ह्यातील 300 घरात पाणी शिरल्याची आकडेवारी समोर आली आहे। नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मध्य प्रदेशातील झालेल्या मुसळधार पावसामुळे गोमाई नदीला पूर आलाय। मेलन खेतिया परिसरामध्ये पावसामुळे पहिल्यांदाच नंदुरबारच्या गोमाई नदीला मोठा पूर आलाय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पळासखेडे बुद्रुक या ठिकाणी मुसळधार पावसामुळे 2 गावांचा संपर्क तुटलाय। पिके पाण्याखाली गेली आहेत, तर गावातील अंगणवाडी आणि काही घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। दरम्यान यामुळे दोन्ही गावांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जाते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।